राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विधान परिषदेचा उमेदवार ठरला आहे। याआधीच भाजपने त्यांचा उमेदवार घोषित केला होता। नक्की कोणाला दिली आहे अजित पवार गटाने उमेदवारी सांगते, पण त्याआधी थोडक्यातल्या नक्की फॉलो करा। राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेसाठी माजी आमदार जिशान सिद्दकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे। जिशान हे माजी मंत्री बाबा सिद्दकी यांचे चिरंजीव असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। काल झालेल्या पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत आणि प्रमुख नेत्यांच्या चर्चेनंतर त्यांच्या उमेदवारीचा निर्णय घेण्यात आलाय। जिशान सिद्दकी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर 2019 मध्ये ते वांद्रे पूर्व मतदारसंघातून राज्यातील सर्वात तरुण आमदार म्हणून निवडून आले होते। वडिलांच्या निधनानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती, मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। तरीही पक्षाने त्यांच्यावर विश्वास कायम ठेवत त्यांना आता वरिष्ठ सभागृहात म्हणजेच विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे जिशान सिद्दकी आता नव्या इनिंगसाठी सज्ज झाली आहेत। याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।